अकोले येथील न्यायालयात वकिली करणारे प्रथितयश वकील ॲडव्होकेट दीपक दत्तात्रय शेटे व शोभा ज्ञानेश्वर गवांदे यांची भारत सरकारच्या पब्लिक नोटरीपदी नुकतीच निवड झाली आहे. भारत सरकारच्या न्याय व विधी विभागाने नोटरी पब्लिकपदी निवड झालेल्या वकिलांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. मागील वर्षी नोटरी पब्लिकपदी निवडीबाबत ऑनलाईन पद्धतीने मुलाखती घेण्यात आल्या होत्या. त्याचा निर्णय ऑनलाईन यादी प्रसिद्ध करून झाला आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे अकोले तालुक्यातील मान्यवरांनी त्यांच्या या विशेष निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. ॲडव्होकेट दीपक शेटे हे अगस्ती कारखान्याचे त्याचबरोबर यशोमंदिर पतसंस्थेचे गेली 15 वर्षे कायदेशीर सल्लागार म्हणून काम पाहत आहेत. त्याचबरोबर वकील शोभा गवांदे अकोले येथे प्रामाणिकपणे वकिली करत आहेत. ॲडव्होकेट दीपक शेटे व ॲडव्होकेट सौ शोभा गवांदे यांचा अकोले ग्राहक पंचायत व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. ॲडव्होकेट दीपक शेटे व ॲडव्होकेट शोभा गवांदे यांची भारत सरकारच्या पब्लिक नोटरीपदी निवड झाल्याबद्दल माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार वैभवराव पिचड, जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे, ज्येष्ठ नेते जालिंदर वाकचौरे, गिरिजाजी जाधव, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, भाऊसाहेब वाकचौरे, दत्ता शेनकर, राहुल देशमुख, राम रुद्रे, नंदकुमार देशमुख, संपत मालुंजकर, कैलास तळेकर, दत्ता ताजने, ॲडव्होकेट भाऊसाहेब वाळुंज, ॲडव्होकेट राम भांगरे, राजेंद्र घायवड, अगस्ती पतसंस्थेचे संचालक तथा नगरसेवक प्रमोद मंडलिक, रमेश नाईकवाडी, श्याम वाळुंज, बाबाजी वैद्य, राजेंद्र खैरे, राहुल राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते गिरिजाजी बुवा जाधव व सीताराम पाटील भांगरे यांचे भाषण झाले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राम रुद्रे तर उपस्थित सर्वांचे आभार कैलास तळेकर यांनी मानले. स्टार न्यूजसाठी अकोले संगमनेर प्रतिनिधी भाऊसाहेब वाकचौरे.